पायधुनीमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण मृतांचे अवयव हिरव्या रंगाचे पडल्याचं फॉरेन्सिक चाचणीमध्ये समोर आलंय। मृतांचा मेंदू, हृदय आणि आतड्या हिरव्या रंगाच्या पडलेल्या आहेत। डॉक्टरांकडून विषबाधेची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एखाद्या विषारी घटकाचा शरीरभर संपर्क झाल्याचे डॉक्टरांनी संकेत दिले। अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन देखील आढळलेलं आहे। मुंबईतील पायधुनी इथल्या डोकाडिया कुटुंबातील 4 सदस्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल समोर आलाय। प्राथमिक फॉरेन्सिक चाचणीत मृतांचे अवयव हिरवट पडल्याचं समोर आलंय। मेंदू, हृदय आणि आतडी यासारखे मुख्य अवयव हिरवट रंगाचे झाले। कुटुंबातील सदस्य अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन हे अंमली द्रव्य आढळले। डॉक्टरांनी या प्रकरणात विषबाधेची शक्यता वर्तवली असली तरी तज्ज्ञांच्या मते सामान्य अन्न विषबाधेपेक्षा ही स्थिती वेगळी आहे। जेव्हा शरीरातील अनेक अवयवांमध्ये एकाच वेळी असे बदल दिसतात तेव्हा तो एखाद्या अत्यंत तीव्र विषारी घटकाचा परिणाम असू शकतो असे डॉक्टरांचे संकेत आहेत। 25 एप्रिलला पायधुनीतील डोकाडिया कुटुंबानं बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं होतं। काही वेळातच कुटुंबातील चौघांनाही उलट्या, चक्कर आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला। 26 एप्रिलला उपचारादरम्यान दोन्ही मुली आणि त्यांच्या पाठोपाठ पालकांचाही मृत्यू झाला। हा मृत्यू कलिंगडामुळे झालेल्या विषबाधेतून झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली। मात्र आता अवयवांचा बदललेला रंग आणि मॉर्फिनचा अंश त्यांच्या शरीरात सापडलाय। त्यामुळे चौघांचा मृत्यू कशामुळे झाला याचं नेमकं कारण अजूनही समोर आलं नाहीये।